पहिली गोष्ट म्हणजे नवजोत बांदिवडेकर आणि माझी ओळख नव्हती. त्यांना मी हरितुरेकर अशा वयाचे ते आहेत, पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी, इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार, पटकथाकार, संवाद लेखक असे होते. जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित. त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली, मग आम्ही चित्रपटासाठी गेलो. मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये, पाण्याला काय म्हणतात मल्याळममध्ये, इथून सुरुवात होती. अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं. बरं, कलाकार बोलताना फार छान बोलतात, वाक्य वेगळे असतात, तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक 98-99% मार्क म्हणून वरती जातात. मला 65-70 पुरायचे, पण त्यांना 100च्या वर लागतात प्रत्येक गोष्टी. थोडासा दुराग्रह आहे तो त्यांचा. म्हणजे नाही ना, ठीक आहे ना, म्हणजे माझा एक केस असा असला तर काय होतं, नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे. आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं. तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता, मला अजून 5-6 दिवस सुद्धा चालले असते. आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते, पण कधी भेटतात नाही भेटतात. अश्विनी बरोबर मी काम केलं, अजिंक्य बरोबर काम केलं, शुभांगी बरोबर काम केले, शरद भुताडे यांना तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना, आणि सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय. पण हे सगळे एकत्र, आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्यामधली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी, तिथे आम्ही लहानपणी 70-72 माणसं गणपतीसाठी जमायचो. पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही, त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली. भांडायचं नाही, मग यायचं कशाला गणपतीला, म्हणून मग हळूहळू कमी. आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली. तर या सिनेमातनं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत. त्यातला सण साजरा करणं सोडा, त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात, जवळ येतात. खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावल्या आहेत, त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं, आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं. त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी त्यांना कायम अहोजावच करीन, त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो, कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना अहोजाव केलेलं आहे. आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला. मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी गाजले, काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते, हॉटेल चांगले होते म्हणून गाजले, काही चित्रपट मग होते कथाबिता बरी होती म्हणून गाजले. परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत. आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं, ती काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांनी व्यवस्थित घेतली. आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंतितो. थोडं जास्त बोललो कारण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून, पुन्हा कधी किती महिन्यांनी बोलायला मिळेल. पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू सो मच.